काय बोलायचं आणि कसं बोलायचं हेच आज सुचत नाहीये. डोळ्यासमोर अंधार दाटलाय. ज्यांच्या शब्दावर आम्ही आमचं आयुष्य उभं केलं, ज्यांच्या एका शब्दासाठी आम्ही काहीही करायला तयार होतो, तो आमचा शब्दाचा पक्का माणूस आज आम्हाला पोरकं करून गेला. लोक म्हणायचे, दादा कडक आहेत, दादा शिस्तीचे आहेत. पण त्या कडक शिस्तीच्या मागे लेकरासारखी माया होती हे फक्त आम्हा कार्यकर्त्यांना माहिती होतं. कामाचा झपाटा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास. दादा म्हणजे शब्द दिला की पूर्ण करून दाखवणारा दिलदार माणूस. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून, सुनील लढ, मी तुझ्यासोबत आहे असं म्हणणारं आमचं हक्काचं कवच आज हरवलंय. संकटात जो खंबीरपणे उभा राहिला तो आमचा डोंगर आज कोसळलाय. आज खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्राची मायेची सावली हरपलीय. दादा, तुमच्या आठवणींनी ऊरसारखा भरून येतोय. प्रशासनातील जरब, कामाची पद्धत आणि सर्वसामान्यांसाठी धावून जाण्याची तुमची वृत्ती अजूनही आठवते. दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या मातीत आणि आमच्या काळजात तुमचं नाव अजरामर राहील. आमच्या